त्या युद्धासंदर्भातली एक मोठी बातमी। आखातातलं युद्ध सुरू होऊन 1.5 महिना उलटलाय। अखेर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याचा आता इराणने निर्णय घेतलाय। युद्धविरामाच्या उर्वरित काळात होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली असेल अशी घोषणा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी केलेला आहे। लेबनॉनमधील युद्धविरामाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आल्याचं अराक्ची म्हणाले। सर्व व्यावसायिक जहाजांसाठी सामुद्रधुनी खुली असेल असंही मंत्री अराक्ची यांनी स्पष्ट केलंय। त्या निर्णयाचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वागत केलंय। त्यांनी थँक यू इराण अशी पोस्ट ट्रूथ सोशलवर शेअर केली आहे। इराणच्या या घोषणेमुळे भारतासह जगालाही मोठा दिलासा मिळणार आहे। तर कच्च्या तेलासाठी भारत आता आखाती देशांवर अवलंबून नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय। आखाती युद्धादरम्यान भारताने 70% कच्चं तेल बिगर आशिया देशांमधून आयात केलंय। यातील सर्वाधिक कच्चं तेल आफ्रिकेतील अंगोलाहून खरेदी केल्याचं समोर आलंय। यासोबतच रशिया, नायजेरियाहून देखील कच्चं तेल खरेदी केल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली। विधान परिषदेच्या 9 जागांपैकी वाट्याला आलेल्या एका जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा उमेदवारी स्वीकारली तरच पाठिंबा